हॅलो गाईज, तर आता आम्ही बनवतो दिवाळीचा फराळ आणि त्याच्यात दोन नवीन प्रकारचे फराळ आहेत जे की इथं बनवतात. ते आपल्या इथं असतं का नाही माहीत नाही, पण मी तुम्हाला दाखवते की नक्की काय ते. आणि ते आता रोशनी बनवते ते पण तुम्हाला दाखवते की ते कसं बनवतात. तर हे मठिया आणि हे चोलाफळी वॉटेवर आणि आता रोशनी काय बनवते तू? हे चोळाफळी. हां, हे बनवते. त्याच्या आतमध्ये एक असा मसाला येतो आणि हे असे पापड टाईपच, पण त्याला असं शंकरपाळ्यांसारखं असं कापायला लागतं आणि मग हे बघा असं. आणि मग नंतर त्याला तळायचं आणि मग त्याच्यात मसाला ॲड करायचा हवाला. असं तुम्हाला दाखवतो आम्ही परत बघा. आणि एका साईडला नानी हे मठिया तळते. हे असे पापडसारखेच असतात हे पण वेगळे. हे बघा असे तळून झाल्यानंतर हे असे पापडसारखे दिसतात, पण ह्याची चव वेगळी लागते. आणि आता ही चौराफळी तळायची चालू आहे. ह्याच्यात अशी तळायची. हे बघा तळून झाल्यानंतर हे असं आणि ते ताजून अशी कापायची चालू आहे. आणि मग त्याच्यानंतर मग हा मसाला आहे तो त्याच्यात मिक्स करायचा. फायनली चोराफळी तळून झालेली आहे. आता त्याच्यात मसाला ॲड करायचा आहे. आता मसाला ॲड करायची प्रोसेस. असा मसाला टाकायचा त्याच्यात, म्हणजे ते तिखट असं लागतं, तिखट चटपटीत, तिखट कुरकुऱ्यांसारखं असं मस्त. हे बघा इथे खाली मसाला सांगला हीच ते. एका ठिकाणी मठिया, एका ठिकाणी चौराफळी, असे दोन्ही पण हे झालेले आहेत बघा मस्तपैकी. आता ते थंड व्हायला ठेवून दिलेले आहेत. आता करंजी करण्याचं काम चालू आहे. इथं ही लाटून देते, इथं सारण भरायचं चालू आहे, इथं गोळा करते आणि मी ह्यानी असं ते साईड कापते. हे बघा ह्या करंजी झाल्यात आणि आत्ता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि रात्रीच्या 10 वाजता हे काम चालू आहे. म्हणजे बघा